हाय हॅलो नमस्कार, मी शोभा तुमचं नवीन एका व्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर मी आलेले आहे गावाला आणि आमच्या कुलदैवताची म्हणजे धुळबाची यात्रा आहे तिकडे। तर आम्ही सर्वजण यात्रेसाठी आलेलो आहे आणि माझ्या कामामधून मला काही व्हिडिओ घ्यायला भेटला नाही आहे। तर व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल आमच्या गावाकडच्या यात्रेचं कसं काय असतं ते। तर इकडे बघा, पहिल्या दिवशी ज्या दिवशी बकरे होते त्या दिवशीच आम्ही तिथे पोचलो होतो गावाला आणि तयारी वगैरे केली आणि आम्ही यात्रेसाठी निघालो। जेवढं जमेल तेवढा छोटे छोटे शॉर्ट घेतलेले आहेत व्हिडिओचे, मी ते जॉईन करते, पुढे पहा तुम्ही। हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे। त्या दिवशी मी तेवढाच घेतला आणि नंतर नाही घेतला। तर दुसऱ्या दिवशी आम्ही चाललेलो होतो बाईकवरून, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे। आणि जास्त व्हिडिओ मी घेतला नाही का तर खूप दिवसातून आम्ही यात्रेला आलेलो होतो आणि व्हिडिओ वगैरे केलं तर मग वेळ नाही भेटणार। आज बायका वगैरे होत्या भाऊगीतल्या गावात, त्यांच्याशी बोलणं गप्पा चाललेल्या होत्या, त्याच्यामुळे काय घेतलं नाही मी। काय माहित आपण बघितली यायची तर इकडे दुसऱ्या दिवशी सबीना 4 वाजताच निघतो। तर इकडे सबीनच्या जोडीला कोणच नाही आलं, मग मी आलेली, मला बघायचं होतं म्हणून। तर सगळे सासन वगैरे होते सगळ्यांचे, ते निघालेले होते आणि सगळे माणसं वगैरे होती, ज्याला जे ते जायचं ते। सबीना सुटला म्हणजे यात्रा संपली, म्हणजे काही लोक आहेत ते जातात, काही सबीना पूर्ण होईपर्यंत थांबतात। तर मी माझे मिस्टर आणि माझी बहीण आम्ही तिघंजणी थांबलेलो होतो दीर सबीना होईपर्यंत। तर मी सबीनामध्ये एकटीच गेलेली होती, माझ्याजवळ कोणच नव्हतं। होत्या बायका त्यांच्याशी मी अशीच गेली एकटी, मला बघायचं होतं। तर पूर्ण भंडाऱ्यानं मागली होती। तर इकडे जे ते सगळ्यांनी एवढ्या भंडाऱ्याने पूर्ण पिवळी झाली होती, सगळ्याची चांगला भंडारा होता। आणि सगळ्या ह्याच्यामध्ये ते खूप असे कोण जे मानकरी आहे ते सगळे होते मान घेऊन आपला। तर मी पण गेलेली होती बघायला। आणि हा सबीना आहे आणि तिकडे एक मोठा एक आहे, मला पण एवढी माहिती नाही आहे, जेवढं माहिती आहे तेवढं। तर हे खबीनदार का छबीनदार असतात ते आहेत आणि ते मोहोळवरून आलेले आहेत। तर छान होतं बघायला, नाचत वगैरे होती, दिवा वगैरे विजू द्यायचा नव्हता, प्रत्येकाची मानाची आपली पालखी होती। तर ते खूप सारं पब्लिक होतं। तर ह्या वर्षी जास्त उष्णता असल्यामुळे जास्त यात्रा काही भरली नव्हती असे बोलत होते, तरी पण कमीच होती असं बोलत होते। तर मग मी पूर्ण देवाला वेढा घातला आणि नंतर मग आम्ही जाग्यावरती आलो, थोडं आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि नंतर मग आम्ही घरी आलो। आम्हाला घरी यायला 7 वाजलेल्या होत्या। तर इकडे सगळा भंडारा म्हणजे भंडाऱ्याची उधळण चालूच होती बघा। आणि सगळ्या बायका वगैरे ते दिवा वगैरे होता ते विजू देत नव्हत्या आणि एक भारी होतं म्हणजे तर खूप असं पहिल्यांदाच मी सबीना जोडीला गेलेली होती बघण्यासाठी आणि मला माहितीच नव्हतं। तर सबीना पूर्ण मंदिराला वेढा घालतो आणि नंतर मंदिरात जाऊन आपल्या औषधात जातो आणि नंतर आपलं यात्रा पूर्ण संपलेली आहे असं म्हणजे जाहीर होतं। तर हे मला पहिल्यांदाच अनुभवलं। मी लहानपणापासून या यात्रेला जाते का तर माझ्या माहेरचं पण आणि सासरचं पण दोन्ही पण कुलदैवत आहे। तर माहेरातून आमच्या 3 दिवसासाठी येतात तिकडे। पहिल्या दिवशी म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य, दुसऱ्या दिवशी बकरी, तिसऱ्या दिवशी हे सबीना, तसे 3 दिवस असते। तर आम्ही पहिल्या दिवशी सकाळीच यायचो, आरती म्हणजे गोड नैवेद्य असते त्या दिवशी, त्याला आरती बोलतात त्या दिवशी।
आणि दुसऱ्या दिवशी बकरी, तिसऱ्या दिवशी सबीना झालं की आम्ही सबीना झाला की जायचे 4-5 वाजता निघतात. पहिल्या बैलगाडी न्यायची, आता ट्रॅक्टर वगैरे आहे त्याच्यातून येतात ते आता. तर खूप छान वाटतं, भारी वाटतं म्हणजे असं यात्रा वगैरे सगळ्यांची भेट वगैरे होते. आणि आम्ही ह्या 5 वर्षातून एकदा म्हणजे 5 वर्ष झालं आमच्या मुलांची एक्झाम असल्यामुळे आम्हाला जायला भेटत नव्हतं, का तर नेमकी परीक्षा तेव्हाच यायची मुलांची. त्यामुळे मिस्टर एकटेच जायचे आणि ह्यावर्षी योगायोगाने लवकर परीक्षा संपल्या, त्याच्यामुळे आम्हाला यात्रेला यायला भेटलं. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण गेलेलो होतो आणि खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. सगळ्यांची भेट वगैरे होते, मस्त मजा येते, भारी वाटतं. गावाकडच्या यात्रेची मजा वेगळीच असते. हे मुंबईमध्ये राहून किंवा पुण्यामध्ये राहून नाही कळत, का तर ते आपलं गाव हे आपलं गाव असतं, खूप भारी असतं. सगळ्यांची भेटणं, गावाकडची पद्धत हे ते खूप छान असतं. सगळ्यांना जोडीला बसणं, गप्पा गोष्टी हे ते भेट. अजून कोण कोणाच्या घरी जात नाही भेटण्यासाठी, बोलण्यासाठी. तर आता बघा सबीना मंदिराच्या समोर आलेला आहे आणि मंदिराला भेट घातल्यानंतर ना आपल्या लक्षात जाते. तर इकडे आता इथपर्यंतच मी, आणि नंतरनं मी काय केलं, मंदिरात दर्शन घेतलं आणि आईस्क्रीम वगैरे खाऊन आम्ही घरी घेतलं. तर हा व्हिडिओ इथेच संपवते. खूप दिवसातून हा व्हिडिओ इथेच संपवते आणि व्हिडिओला असंच कनेक्ट राहा, असंच प्रेम द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हे आम्ही तिथे काढलेले काही फोटो आहेत ते मी ते पुढे जॉईन केलेले आहेत. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोवर बाय.